रायगड लोकधारा न्यूज। तळा तालुक्यात शिवसेनेला नवसंजीवनी, विरोधकांची मक्तेदारी उखडून टाकायचीच, शिवसेनेलाच मतदान करा, नामदार भरतशेठ गोगावले यांचा घणाघात। राजकीय चौकटींपलीकडे जाऊन लोकहिताचं ध्येय आणि विकासाचं स्वप्न घेऊन कालचा दिवस तळा तालुक्यासाठी नवा इतिहास घडवणारा ठरला। तळा तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकासमंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला आहे। वर्षानुवर्षे सत्तेवर बसून विरोधकांनी तळा तालुक्याला केवळ अंधारात ठेवले। विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्यांची मक्तेदारी आता मोडून काढायचीच आहे आणि त्यासाठी शिवसेनेलाच मतदान करावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। खामवली येथे झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना गोगावले म्हणाले की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या संस्था विकासासाठी असतात, स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाहीत। मात्र आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी या संस्थांचा वापर केवळ राजकीय स्वार्थासाठी केला। रस्ते खड्ड्यात गेले, पाणीटंचाईने ग्रामस्थ होरपळले, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोडकळीस आली, तरीही सत्ताधाऱ्यांना जनतेच्या वेदनांशी काहीही देणेघेणे राहिले नाही, असा आरोप त्यांनी केला। शिवसेना ही लढणारी, बिरणारी आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना आहे। खुर्चीवर बसून राजकारण करणारे नव्हे, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे प्रतिनिधी शिवसेनेत आहेत, असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले। विरोधकांना उद्देशून ते म्हणाले, आता जुनी नावे, जुने चेहरे आणि जुनी फसवी आश्वासने तळा तालुक्याला नकोत। जनतेला काम करणारे, धाडसी आणि निर्भीड नेतृत्व हवे आहे। पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आली तर प्रत्येक गावात विकास पोहोचविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। युवकांना थेट आवाहन करत गोगावले म्हणाले की हा निवडणुकीचा लढा केवळ सत्ता बदलाचा नाही, तर तालुक्याचे भविष्य वाचवण्याचा आहे। युवकांनी घराबाहेर होऊन विरोधकांच्या राजकारणाला धडा शिकवावा। महिलांच्या प्रश्नांवरही शिवसेना आक्रमकपणे भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या जाहीर सभेत शेणवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वंदना गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरचिटणीस धनराज गायकवाड यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, रवी मुंढे, तालुका प्रमुख प्रदुम ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, जिल्हा कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू, रायगड जिल्हा परिषद व तळा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रहाटाट जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार रोहिणी पिंपळे, मांदाड पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार रोशनी तांदळेकर, रहाटाट पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत विठ्ठल मुकण, चरई खुर्द जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार अस्मिता शिगवण, चरई खुर्द पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सुलभा काप, बोरघर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार संतोष आमले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत तळा तालुक्यात विरोधकांची मक्तेदारी संपवून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रचारसभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भव्य जाहीर सभा पार पडली। ब्युरो रिपोर्ट, रायगड लोकधारा, महाड, रायगड।